सांग मला मला जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर दसरा स्पेशल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आत्ता थोड्या वेळात आरतीला सुरुवात होणार आहे. म्हणजे आपल्या देवीची पालखी काढणार आहे. ते चाललं तर मग जाऊया. तर मित्रांनो, तिथून आलो मी तेव्हा सगळी माणसं जमलेली होती. तर काय आता आरतीची सुरुवात थोड्याच वेळात होणार होती. तर इकडं बघा सत्याची तयारी चालू होती. हार वगैरे घालत होतं. इथं हार वगैरे घातलं सगळं देवीला वगैरे. हार वगैरे घालून झालं मित्रांनो. तिथून आता आरतीला सुरुवात झाली. आरती वगैरे झाली. आरती बघा हे देत होती सगळ्यांना. तिथून आरती वगैरे घेतली. तर मग आता थोडं पालखी ठेवून जाऊया आपण. सगळी माणसं आरती वगैरे घेत होती. आरती घेतली मित्रांनो. तर आम्ही मुखवटा बसवला पालखीमध्ये. तिथं देवीला साडी वगैरे घातली. आमच्या दोन्ही बहिणींनी गाडी घेतली. लोकांनी चला लवकर गडबड चालली. तिथून काढली पालखी. जाऊ शकता पालखी आपली. तिथून मी आलो मित्रांनो देवळात. हे खालचे आपल्या रुक्मिणीमातेचं देऊळ आहे. तिथं मी आलो. तिथं काही चादर वगैरे हाताळली आणि आपली पालखी खाली उतरली. तिथून आम्ही देवळात गेलो. देवाला पूजा वगैरे केली. आरती केली. तिथून देवीचा मुखवटा आपण पालखीत घेतला आणि आता आपण साडी घालणार आहे. देवाची सजावट करणार आहे. तिथून केली आणि आम्ही निघालो आता गावामध्ये. बघू शकता तुम्ही अंधार खूप झालेला. हे बॅटरी वगैरे घेऊन चाललेलं. मित्रांनो तुम्हाला सांगू का, सगळी बिना चपलीची, कुणाची तर चप्पल नाही पायात. सांग मला मला मित्रांनो आम्ही आलो मंदिरात. तिथं काय पालखी वगैरे थांबलेली. आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार होती. तिथून मित्रांनो आरतीला झाली सुरुवात. तर तिथं आला अंगात. या अंगातलं आलं. या अंगातलं बघून तुम्हाला कसं वाटतं. तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.